नमस्कार मंडळी. आज आपण 15 ऑगस्ट दिनानिमित्त घराघरातून बाहेर पडलेलो आहो. मी पण बाहेर निघालो, पण माझा विषय थोडा वेगळा आहे. मी ठरवलं या सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणाला जाहीर निषेध म्हणून काळे कपडे घालून घराबाहेर फिरणार आज दिवसभर. कारण आज देशप्रेम शिकवणारा व्यक्ती कोण? माननीय देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. हा व्यक्ती आपल्याला देशप्रेम शिकवणार, आपल्याला तिरंगा रॅली काढायला लावणार, आपण त्यात सहभागी होणार. किती कमालची गोष्ट आहे. त्यानंतर चौथी फेल आपल्या देशातील पंतप्रधान साहेब ते आपल्याला टाटा आणि गिलास वाजवणं शिकवते, माहित आहे का? यामुळे आज आपला भारत देश बर्बाद राहिलेला आहे, बर्बादीच्या मार्गावर लागलेला आहे. तर माझी सर्व जनतेस एवढीच विनंती आहे का आपल्या मुलाबाळांना महापुरुषांचे धडे शिकवा, आपल्या मुलाबाळांना राजगुरू भगतसिंग सुखदेव शिकवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शिकवा. ते महत्वाचं आहे आज देशासाठी. नाही का या मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यामुळं तिरंगा रॅली काढायची ना आपण देशप्रेम करायचं, ते गोष्ट नको शिकवा. तो आपल्याला देशद्रोही समजतो ना, आपल्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणार आहे. जर आपण सत्य परिस्थितीचा विरोध करतो, चुकीला चूक आणि सत्याला सत्य म्हणतो, तर आपल्यावर देशद्रोहाचेच गुन्हे दाखल केले जाते. त्याला देशप्रेम तो कधीही मान्य करणार नाही. या प्रकारची परिस्थिती आपल्या भारत देशात निर्माण झालेली आहे. त्यामुळे आज 15 ऑगस्ट दिनानिमित्त, स्वातंत्र्य दिनानिमित्त, आपण जरी ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वतंत्र झालो, पण या आपल्याच लोकांच्या गुलामीत आज आपण जगत आहोत. त्यामुळे आज जाहीर निषेध म्हणून मी काळे कपडे घालून यवतमाळ जिल्ह्यामध्ये फिरणार आहे. धन्यवाद.